बातमी महत्वाची आहे। एआयएमआय असुद्दीन ओवेसी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। ओवेसींच्या कोल्हापूर दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांचा मात्र विरोध आहे। ओवेसी आज बगल चौकातील मशिदीमध्ये नमाजसाठी जाणार आहेत। तर ओवेसींच्या कोल्हापूर दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र विरोध केला असल्याचं कळतंय। ओवेसींच्या या दौऱ्यासंदर्भातली ही मोठी अपडेट आपण पाहतोय। तर असुद्दीन ओवेसी आज कोल्हापूरचा दौरा करताय, मात्र हिंदुत्ववादी संघटनांचा त्यांच्या दौऱ्याला विरोध आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। असुद्दीन ओवेसी आज कोल्हापूरमध्ये जात आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, आपण पाहतो या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध आहे, मात्र हा दौरा पुढे कसा होणार आहे, काय अपडेट या संदर्भात? नक्कीच एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी आज एक कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापूरमध्ये ते दाखल देखील झालेले आहेत, मात्र या कोल्हापूरच्या एकूणच दौऱ्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर पक्ष कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये होणार होतं, मात्र महानगरपालिकेने संबंधित पक्ष कार्यालयाला नोटीस पाठवल्यानंतर हे सगळं पक्ष कार्यालयाचं उद्घाटन देखील थांबलेलं आहे। त्यानंतर ते बागल चौकातील मशिदीमध्ये नमाज पठणासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांचे सगळे कार्यकर्ते आहेत ते जमले आणि जर ओवेसीने या ठिकाणी नमाज पठण केलं तर आम्ही या ठिकाणी महाआरती करू, अशा पद्धतीचा पवित्रा या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी घेतल्यानंतर आता ओवेसी यांचा हा दौरा देखील रद्द झालेला आहे। आता सायंकाळी त्यांच्या उपस्थितीमध्ये इचलकरंजीमध्ये एक जाहीर सभा देखील होणार आहे। ही सभेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, कारण हिंदुत्ववादी संघटनांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध केल्यानंतर आता इचलकरंजीमधील ही सगळी सभा होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आपण बघतोय एकूणच हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या विरोधामुळे धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी भूषण। तर आपण पाहतोय ओवेसींचा हा कोल्हापूर दौरा आणि या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध।